गरिबांचे पोरं आणि श्रीमंतांचे पोरं एका लाईनीत कसं काय पडतील? इगो होणार नाही का श्रीमंताचा? त्यांना असं वाईट वाटणार नाही का की येणार आपलं पोरग आहे, आपल्याकडे एवढा पैसा आहे, गाड्या येतात, बंगली येतं, व्यवसाय आहे, आणि आपलं पोरग साधं डॉक्टर होऊ शकत नाही, गरिबाचे पोरं डॉक्टर होत आहेत. अहो लावणार ना सिस्टीमला घोडा, का लावणार नाही तर? आता त्यांना वाटणार ना की कशामुळे गरीब आमच्या बरोबरीने येते, कसं काय त्यांचे दवाखाने होणार, कसं काय ते लोकांवर इलाज करणार. अहो श्रीमंताच्या पोराने इंजेक्शन दिलं, मेलं एखादं, काय फरक पडणार आहे? 5-50 लाखात विषय मिटवता येईल ना. गरीबाचं पोरग जर त्याच्या डॉक्टर झालं आणि ते जर 4 गरीब बरं करायला लागलं तर नुकसान आहे ना देशाचं. तुमच्या लक्षात येतंय का? प्रॉब्लेम येत आहे. आणि जर ह्यांना गप्प करायची एवढी सरकारची ताकद आहे का? या शैक्षणिक भ्रष्टाचाराला आहे ना सरकारनेच मान्यता दिली पाहिजे की तुम्ही 10% द्या, 5% द्या आणि तुमचं पोरग डॉक्टर करा. मग श्रीमंत लोकांची जे काय समस्या आहे भाऊ की पोरांना डॉक्टर करायचंय पण त्याला मार्क पडत नाही, त्या समस्येवर मार्ग काढण्याची जास्त गरज आहे. कारण ही गरिबांच्या पोरांसाठी ही व्यवस्था नाही, गरिबांच्या पोरांची ही सिस्टीम नाही. ही सिस्टीम सगळी श्रीमंतांसाठी आहे आणि त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. हे मोठाले दवाखाना वस पडते ना, ज्यांनी म्हणजे एखाद्या बापाने डॉक्टर म्हणून आहे ना मोठा दवाखाना बांधलाय, त्याचं पोराला उद्या चाललं तर डॉक्टर नाही होता आला, झालं ना बंद. ती काय शेती होय म्हणजे काय पिढ्यानपिढ्या चालायला? बापाने शिकवले की झाली विद्या प्राप्त, असा विषय नाही. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनी काळजी घेतली पाहिजे आणि ह्या श्रीमंत पोरांना किंवा ह्या ज्यांना ज्यांना डॉक्टर करायचे 2 पैसे असणाऱ्या लोकांकरता एक सिस्टीम तयार करून दिली पाहिजे